नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। पहिल्याच पावसात रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार उघड। गटार तुंबल्यानं मारुती मंदिर स्टेडियम मागील भागात नागरिकांची गैरसोय। रत्नागिरीत भरधाव डंपरचा कहर, स्कूटरला धडक, 27 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी। आंबा काजू उत्पादकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार धरणे आंदोलन। आंबा शेतकरी प्रकाश साळवी यांची माहिती। आणि लांजात पोलीस आणि होमगार्डचा दंगल नियंत्रण सराव। कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। रत्नागिरी शहरात झालेल्या पहिल्याच पावसानं नगर परिषदेच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मारुती मंदिर येथील स्टेडियमच्या मागील बाजूस भाजी मार्केट समोर गटार तुंबल्यानं संपूर्ण परिसर जलमय झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. या भागातील गटाराचं काम अनेक वर्षांपासून सुरू असून ते अद्याप अपूर्ण आहे। योग्य नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गटारातील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसह विक्रेत्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। या परिस्थितीमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित नगरसेवक आणि रत्नागिरी नगर परिषद प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन गटारांची स्वच्छता, अपूर्ण कामं पूर्ण करणं आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। Audio Jungle. Audio Jungle. पहिल्याच पावसात शहरातील ही परिस्थिती पाहता रत्नागिरी नगर परिषदेच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासन याकडे किती तत्परतेने लक्ष देतं याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय।
रत्नागिरी शहराजवळील हातखंबा रत्नागिरी मार्गावर खेडशी नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका 27 वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर तिचे पती गंभीर जखमी झालेत. भरधाव डंपरनं स्कूटरला मागून जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. 22 जून रोजी सकाळी सुमारे 11:50 सुमारास हातखंबा रत्नागिरी मार्गावरील खेडशी नाक्याजवळ हा अपघात घडला. जाकादेवी खालगाव येथील प्रज्वल प्रमोद पांचाळ हे आपल्या पत्नी प्रांजल पांचाळ यांच्यासह स्कूटरवरून रत्नागिरीकडे जात होते. खेडशी नाक्याच्या पुढे सुयोग मँगो दुकानासमोरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरनं त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत 27 वर्षीय प्रांजल पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रज्वल पांचाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात डंपर चालक राजेश गणपत विश्वकर्मा यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमाखाली तसंच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. नैसर्गिक आपत्ती, वाढतं कर्जबाजारीपण आणि शासनाच्या धोरणांमुळे संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा, काजू आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीतील जयस्तंभ चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्था मर्यादित यांच्या वतीनं, तसं पावस परिसर आंबा उत्पादक, आडिवरा आंबा उत्पादक संघ, कडबोडे उत्पादक संघ आणि जिल्हा संघ यांच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांनी 25 तारीखला एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. सरकारने आम्हाला आज तागायत 15 पासून कुठलाही न्याय मिळालेला नाही. सरकारने इलेक्शनच्या अगोदर जे फडणवीस साहेबांनी 7/12 कोरा करतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे, ती अंमलबजावणी आज तागायत झालेली आहे. आणि 2025-26 जे काय उत्पादन होतं ते शासनाचा असा निकष आहे 80 ते 90% कमी आहे. जर 80 ते 90% कमी आहे तर जे काय आंबा किंवा काजू, आंबा साधारण शासनच म्हणतं हेक्टरी 5 लाख रुपये उत्पन्न मिळतं, काजूचं 3 लाख मिळतं. जर 3 लाख मिळत असेल तर 80% किंवा 90% नुकसान भरपाई झालेली असेल, मग त्या हिशोबाने त्याचं जे आम्हाला किती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ती आमची शेतकऱ्यांची थट्टा म्हणून हेक्टरी 22,000 म्हणजे प्रत्येक कलमाला 220 रुपये असं जाहीर केलेलं आहे. अजून त्याचं कुठेही अंमलबजावणी की काय झालेलं नाही. विम्याचा सुद्धा पैसे आंबा सीझन होऊन आता 3 महिने व्हायला आले तरी अजून कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नाही जमा झालेले नाही. आणि जी काय आमच्या औषधाच्यावर लूट होते, त्या औषधाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्याच्यावर GST 18%, 20%, 22%, 24% आहे. तर आमचं असं या निवेदनावर आम्ही मांडलेलं आहे की आमचे जे काय GST आपण घेतले आहेत ती शेतकऱ्यांना परत द्यावी आणि औषधाच्या किमतीवर सरकारचं तिथे लक्ष असावं आणि कंट्रोलिंग. कारण हे औषधं जे औषधं 6,000 7,000 किंमत ज्याच्यावर छापील आहे, पण ती आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यावर रोखीने घेतली तर 1400-1500 1600 रुपयाला मिळतात. आणि तीच उधारीत असली तर त्याच्या 7,000 किंमत आहे, त्याची 10, 15, 20% डिस्काउंट देतात. ही आमची शेतकऱ्यांची लूट आहे.
आणि ह्याच्यातच आमचा शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून आम्हाला सरकारकडे ह्या वर्षाची नुकसान भरपाईसाठी आम्हाला 25/6/2026 रोजी आम्ही कलेक्टर कचेरीसमोर आम्ही 1 दिवसाचं हे आंदोलन करत म्हणजे आम्ही निदर्शन करतोय की सरकारने आता तरी लक्ष देऊन या शेतकऱ्यांना मदत करावी, हीच आमची सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे. यावेळी दीपक उपळेकर, अशोक भाटकर, सदाशिव पाचकुडे आणि राजू रामगडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना बावा साळवी यांनी सांगितलं की 2015 पासून कोकणावर अवकाळी पाऊस, चक्रीवादळं, अतिउष्णता आणि इतर नैसर्गिक संकटांचं सावट कायम आहे. यंदाच्या हंगामात अनेक भागात आंबा आणि काजूचं उत्पादन 20% पोहोचलं नसल्याचं शासकीय सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ माजी सैनिक आणि प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं उपचारादरम्यान दुःखद निधन झालंय. त्यांच्या निधनानं क्रीडा, माजी सैनिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी शंकरराव मिलके यांना ब्रेन हॅमरेजचा झटका आला. त्यांच्यावर पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मिलके स्विमिंग अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना समुद्रात पोहण्याचं प्रशिक्षण देत उत्कृष्ट जलतरणपटू घडवलं. शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती आत्मीयतेमुळे ते मिलके सर म्हणून सर्व परिचित होते. रत्नागिरीतील जलतरण क्षेत्राच्या विकासात त्यांचं योगदान मोलाचं मानलं जातं. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली, नातवंड असा परिवार असून त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील पोलीस ठाण्यांमध्ये दंगल नियंत्रण प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यासाठी तसंच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस आणि होमगार्ड जवानांना दंगल नियंत्रणासाठी आवश्यक शस्त्रांचा वापर, स्वसंरक्षणाची तंत्र तसंच दंगलजन्य परिस्थितीत प्रभावी नियंत्रण कसं मिळवायचं याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाययोजना राबवल्या जात असून गुन्ह्यांचा जलद छडा लावण्यातही पोलीस दल यशस्वी ठरतंय. या प्रशिक्षणावेळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार शेख, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे, प्रशिक्षक गिरीश सारदळ तसंच महिला पोलीस प्रशिक्षक पूजा पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसंच होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगीतकार तथा संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेल्या राधिका भिडे यांच्या 27 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीमध्ये राधिका भिडे लाईव्ह या विशेष चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती राधिका भिडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. नमस्कार, मी राधिका भिडे. 27 जूनला माझा वाढदिवस असतो आणि दरवर्षी मी काही ना काहीतरी सोसायटीमध्ये माझं कंट्रीब्युशन असतं. तर आयपॉप नंतर ॲक्च्युली माझी जर्नी सगळ्यांनीच बघितली आहे, पण त्या आधीची जर्नी जी भरपूर वर्ष मला संगीतमध्ये गेली, अगदी लहानपणापासून, तर ती सगळी रत्नागिरीकरांनी बघितलेली आहे. आणि मला असं वाटलं की आयपॉप नंतरचा पहिला माझा कार्यक्रम स्वतःच्या गाण्यांचा हा रत्नागिरीपासून व्हावा. कारण रत्नागिरीतनं जी सुरुवात झाली आहे समुद्रकिनारी बसून गाणी लिहायचे, तर तो सगळा प्रवास आज रत्नागिरीकरांनी माझा बघितला आहे, तर त्यांच्यासाठी मला काहीतरी करायची इच्छा होती. तर हा कार्यक्रम राधिका भिडे लाईव्ह हा कार्यक्रम 27 जूनला होणार आहे सावरकर नाट्यगृहामध्ये संध्याकाळी 6:30 नंतर. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक सोसायटीमध्ये देणगी द्यायची माझी जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे. तर आणि शो ॲक्च्युली मला कल्पना नव्हती की पासेस आम्ही ओपन केल्यानंतर काही तासामध्ये हाऊसफुल झाला आहे. तर अगदीच मला ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे ह्याबद्दल. आणि नक्कीच म्हणजे डिमांड शो आम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्लॅन करतो आहोत. तर मला खूप छान वाटतं आहे की माझा पहिला कार्यक्रम हा रत्नागिरीपासून सुरू होतो आहे आणि असेच कार्यक्रम पुढेही मी करत राहीन. असंच प्रेम देत राहा, असेच आशीर्वाद देत राहा. शो नेमका कसा असणार आहे? ह्या कार्यक्रमाची संकल्पना अशीच आहे की जी गाणी आत्तापर्यंत मी लिहिली आहेत, गायली आहेत, संगीतबद्ध केली आहेत आणि संगीतकार म्हणून ज्या गाण्यांना मी काम केलं आहे, तर सगळी अशी गाणी आहेत की जी माझ्या आयुष्याशी जोडलेली आहेत. आणि अगदी सुरुवातीपासून जी मी गाणी केली, त्यानंतर आयपॉपमधली जी गाणी आहेत, ती सगळी मी ह्या कार्यक्रमामध्ये परफॉर्म करणार आहे. तर हा एक अनोखा कार्यक्रम आहे मला असं वाटतं, कारण म्हणजे कार्यक्रमाची संकल्पनाच माझ्या गाण्यांचीच फक्त आहे, त्यामुळे लोकांना ह्या गाण्यांचा खूप आनंद घेता येणार आहे, सगळीच गाणी एकाच स्टेजवरती. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून सामाजिक बांधिलकी जपत चॅरिटी शो म्हणून आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून मिळणारा निधी साहस फाउंडेशन पुणे या संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे. तर साहस फाउंडेशन ही एक पुण्याची संस्था आहे जी मुक्या प्राण्यांसाठी काम करते आणि मी खूप जास्त जवळून बघितलं आहे त्यांचं काम. आणि ह्या कार्यक्रमासाठी मी त्यांना डिरेक्टली पुण्यावरनं बोलवलं आहे आपल्या शोसाठी, की त्यांनी त्यांचं काम भरपूर लोकांपर्यंत पोहोचवावं. ते काय करतात आणि खूप मेहनत घेतात ॲक्च्युली ते भरपूर मुक्या प्राण्यांसाठी, अगदीच जखमी असतील, त्यांची काही मेडिकल नीड असेल तर भरपूर इंस्टाग्रामवरती पण तुम्हाला बघायला मिळेल त्यांचं काम, फेसबुकवरती पण असतं. तर जेन्युइनली मला असं वाटलं की ह्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवावं, कारण त्यांना मदतीचा हात आपण देणं खूप अपेक्षित आहे आणि गरजेचंही आहे. साहस फाउंडेशन ही पुण्याची संस्था आहे जी मुक्या प्राण्यांसाठी काम करते आणि त्यांचं काम मी बघितलेलं आहे. खूप वर्षानुवर्ष ते ह्या संस्थेमध्ये आहेत. तर त्यांच्याच टीममधनं आपण काही माणसं आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला बोलवलेली आहेत, जे त्यांचं काम आपण स्टेजवरती त्यांना बोलावून ते सगळं सांगायला लावणार आहोत की त्यांचं आत्तापर्यंतचं काम काय आहे, ते कशा पद्धतीची कामं करत आहेत आणि त्यांना कशाची नेमकी गरज आहे. तर रत्नागिरीमधल्या सगळ्यांना मला असं वाटतं सांगावंसं की आपण त्यांना खूप मदत करावी, कारण खूप गरजेचं आहे हे मुक्या प्राण्यांसाठी. आणि खूप कमी संस्था आहेत अशा की ज्या मुक्या प्राण्यांसाठी ॲक्च्युली काम करतात. तर माझी वाढदिवसानिमित्तची जी इच्छा होती ती ह्या कार्यक्रमामुळे मला पूर्ण करता येते. तर आपण QR कोड साहसवाल्यांचा जो आहे तर तो कार्यक्रमाच्या बॅनरवरती, स्टेजच्या बॅनरवरती आणि प्लस ते येणार आहेत ते एंट्रन्ससाठी त्यांना आपण एक जागा दिली एंट्रन्सच्या पुढे, जिथे त्यांचं काम सगळं आपल्याला पोर्ट्रे करणार आहेत, आपल्याला बघता येणार आहे ते नक्की काय काय काम करतात. तर प्लीज तुम्हाला जर असं वाटलं की म्हणजे तुम्हाला त्यांचं काम आवडत असेल आणि गरजेचं वाटलं तर नक्की तुम्ही डोनेट करा. हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक कार्यक्रमाला सहकार्य करावं असं आवाहनही राधिका भिडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं औचित्य साधून 28 तारखेला माझं नवीन गाणं येतंय. त्याचं नाव आहे दे सपान. तर 27 तारखेला जो कार्यक्रम होतोय तर त्यामध्ये मी तो ॲज अ प्रीमियर म्हणून सगळ्यांना ऐकवणार आहे ते गाणं. आणि 28 तारखेला सगळ्याच लोकांना सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरती अवेलेबल आहे ऐकायला. तर नक्की कळवा तुम्हाला ते गाणं कसं वाटतं. आणि 27 तारखेला जे येणार आहेत तर त्यांनाही असं सांगायला आवडेल की तुम्ही तेव्हा मला नक्की कळवा तुम्हाला ते गाणं कसं वाटलं. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि हे गाणं माझ्यासाठी खूप जवळचं आहे, कारण हे गाणं वर्षभरापूर्वी मी केलेलं होतं. पण काही ना काही म्हणजे होतंच असं की आपलं काम बाजूला ठेवून आपण वेगळं काहीतरी करतो. तर त्या नादामध्ये ते थोडं पाठी राहिलेलं होतं. पण एक गोष्ट छान वाटली की वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी परत ते रिलीज करते आहे. तर होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पहिल्याच पावसात रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार उघड. गटारं तुंबल्यानं मारुती मंदिर स्टेडियम मागील भागात नागरिकांची गैरसोय. रत्नागिरीत भरधाव डंपरचा कहर, स्कूटरला धडक. 27 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी. आंबा काजू उत्पादकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार धरणे आंदोलन. आंबा शेतकरी प्रकाश साळवी यांची माहिती. आणि लांजात पोलीस आणि होमगार्डचा दंगल नियंत्रण सराव. कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.